आमची न्याय देवता स्तब्ध झालेली आहे. पक्ष चोरलं, चिन्ह चोरलं, तरी आम्हाला न्याय मिळाला नाही. अन्याय, अत्याचार, अनीतीचा अतिरेक झालेला आहे आणि तो आता आमच्या सहनशक्तीच्या पलीकडचा झाला आहे. म्हणून आत्ता आम्हाला या गद्दारांना थांबवण्याची आणि अगदी योग्य वेळ आलेली आहे. बांधवांनो, आम्हाला माहिती आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की या मतदारसंघामध्ये विकासाच्या नावाखाली कशी लूटमार होते. कमिशन असेल, टक्केवारी असेल, याच्या नावाखाली सबंध मतदारसंघ हा भरडला जातोय. गुंडागर्दी असेल, दहशतवाद असेल, त्याच्याने जनता, या दहशतीखाली जनता अगदी भरडली जाते आहे. विकासाच्या नावाखाली मतदारसंघाचा चेहरा भकास झालेला आहे आणि आमच्या मतदारसंघाला गद्दारीचा फार मोठा कलंक लागलेला आहे. बांधवांनो, पाचोरा भडगाव मतदारसंघामध्ये दादा, आमच्या या मतदारसंघात मोठी गावं आहेत. समजा पाचोरा असेल, भडगाव असेल, नगरदेवळा, बांबरूड, अशा गावांना, इतक्या मोठ्या मोठ्या गावांना 10-10, 12-12 दिवस पिण्याचं पाणी सुद्धा येत नाही. पिंपळगाव असेल, नगरदेवळा असेल, कसगाव असेल, अशा गावांना बस थांबे नाहीत. कापूस असेल, सोयाबीन दरवाढीसाठी शेतकरी 2 वर्षापासून आमचा आरोळ्या मारतोय, मागण्या करतोय, परंतु आमच्या शेतकऱ्याची कुठेही दखल घेतली जात नाही. शेतकरी कर्जबाजारी झालाय, तरुण बेरोजगार झालाय आणि त्या बेरोजगारीमुळे तरुण आमचा स्थलांतरित होतो आहे. गाव सोडून दुसरीकडे जाण्याची त्याला वेळ येते. शेतकऱ्यांच्या मुलांचं लग्न होत नाही आणि नैराश्य आल्यामुळे व्यसनाधीन झालेले तरुण आज आमच्या मतदारसंघात फिरत आहेत. निवडणुका आल्या की आमचे विषय असतात, आमच्या विरोधकांचे विषय असतात. MIDC आणणार म्हणजे यांना निवडून द्या, आम्ही MIDC आणू. ते फक्त गाजर दाखवतात. बंधारा बांधणार, ह्याचे गाजर आमचे लोकप्रतिनिधी दाखवतात. फक्त निवडणुकीपुरतं दाखवत असतात. सत्तेसाठी आज या गटात, उद्या त्या गटात, असं आमच्या विरोधकांचं चाललेलं असतं. आज याला पाठिंबा तर उद्या त्याला पाठिंबा, अशी दुतोंडी भूमिका आज आमचे विरोधक बजावत आहेत. स्वार्थासाठी जातीपातीचं राजकारण आणि जातीपातीचं विष या मतदारसंघामध्ये पेरलं जात आहे. पण मतदारसंघ आता जागृत झालेला आहे आणि कारण की या मतदारसंघामध्ये लोकांना बदल हवा आहे. खरं तर बदल मागच्याच वेळी हवा होता, म्हणून असा कल दिला गेला. पण आता लोक इतकं जागरूक झालेले आहेत की त्यांना आता यावेळी ठरवून टाकलंय की आम्हाला बदल घडवून आणल्याशिवाय पर्याय नाही. तरच आमचा शेतकरी, तरच आमचा तरुण, तरच आमच्या महिला ह्या व्यवस्थित राहतील, सुरक्षित राहतील, हे आता सगळ्यांना जाणवायला लागलेलं आहे. माझी या 2024ची उमेदवारी जी आहे ती फक्त गद्दारीच्या विरोधात ही निवडणूक मी लढणार आहे. ती फक्त निष्ठावंतांच्या पाठिंब्यामुळे आणि आपल्या मायबाप जनतेच्या पाठिंब्यामुळे माझी उमेदवारी आहे. हे मी आज आपल्या सगळ्यांना दादांच्या समोर स्पष्ट करते. कारण की काही लोक म्हणतात की भाऊ बहिणीची सेटिंग आहे, पण मी, माझ्या रक्तात सेटिंग हा विषय नाही. कारण आरो तात्यांनी कधीही कोणासोबत सेटिंग केली नाही, म्हणून माझ्या रक्तात सेटिंग नाही. हे मी आपल्या सगळ्यांना, तसं आपल्याला माहिती आहेच, परंतु माझं काम आहे सगळ्यांना सांगणं, म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगते. या मतदारसंघाची लेक म्हणून मी आपल्याला विनम्रपणे वचन देते की आपण ज्या पद्धतीने माझ्यावर विश्वास ठेवणार, ज्या पद्धतीने 2 वर्षापासून मला आपल्याकडून प्रतिसाद मिळतोय, आपण विश्वासाने माझ्यावर जो विश्वास ठेवताय, त्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही. हे मी आपल्या सगळ्यांना आज ते वचन देते. आणि ज्या पद्धतीने तात्यासाहेबांचं होतं की भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त सर्वांगीण विकास, हे तात्यांचं ध्येय होतं.
माझं देखील ध्येय त्याच पद्धतीचं राहणार आहे. मी देखील स्वतः कृषी पदवीधर आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या काही समस्या आहेत त्या सगळ्या मला माहिती आहेत. मग ते वीज असेल, ते सिंचन असेल, शेतकऱ्यांना मिळणारा हमी भाव असेल, या सगळ्या प्रश्नांवर शासन दरबारी आवाज उठवून मी माझ्या शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. मतदारसंघात जे काही शेतकऱ्यांचे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते म्हणजे शेतरस्ता, ते शेतरस्ते किंवा गाव रस्ते, शौचालय, पिण्याचं पाणी, सिंचन, शिक्षण, आरोग्य, या सगळ्या समस्या ज्या आहेत त्या मी अगदी प्राधान्याने त्याचं नियोजनबद्ध मी काम करणार आहे, हे मी आपल्या सगळ्यांना शब्द देते. आपल्या मतदारसंघामध्ये उद्योग आणि व्यापार वृद्धीसाठी नियोजनबद्ध कृती आराखडा मी तयार करून ठेवला आहे. अगदी मी त्याच पद्धतीने रोजगार निर्मितीसाठी माझे प्रयत्न असणार आहेत. आज या पाचोरा भडगाव मतदारसंघामध्ये निर्मल सीड्स सारखा मोठा उद्योग समूह आहे, ज्या उद्योग समूहाचे 22 राज्यांमध्ये विस्तार आहे. उत्कृष्ट असे वाण निर्मल सीड्सने आणलेले आहेत बाजारात. निर्मल सीड्सचं संशोधन इतकं चांगलं आहे की हरित क्रांतीचे प्रणेते डॉक्टर स्वामीनाथन साहेबांनी निर्मल सीड्सच्या वाणांचं कौतुक केलं होतं. त्याचबरोबर अब्दुल कलाम साहेबांनी सुद्धा त्या निर्मल सीड्सच्या वाणांचं कौतुक या ठिकाणी केलेलं होतं. आणि माझे विरोधक काल परवा त्यांनी प्रेस घेऊन म्हटलं की निर्मल सीड्सच्या बाबतीत काही लोक म्हणतात कॉर्पोरेट आहे. कॉर्पोरेट आहे, बरोबर आहे, म्हणून मला शिस्त आहे. ती शिस्त मी राजकारणात वापरते. तुमच्यासारखी बेशिस्त मी नाही राहू शकत. कॉर्पोरेट हे असणं हे चांगलंच आहे, कॉर्पोरेट असणं वाईट नाहीये. निर्मल सीड्सचा जो काही व्यवसाय आहे माझा, हा प्रामाणिकतेचा व्यवसाय आहे. माझ्या वडिलांनी घाम गाळून कष्टाने उभा केलेला व्यवसाय आहे. तो गद्दारी, लाचारी किंवा कोणाचं वाईट करून तो व्यवसाय त्यांनी कधीच उभा केलेला नाही. म्हणून माझ्यावर जेव्हा तुम्ही एक बोट दाखवतात तेव्हा तुमचे 4 बोटं तुमच्या स्वतःकडे आहेत हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आज माझं कुटुंब चालत असेल ते माझ्या कष्टाच्या पैशांवर माझं कुटुंब चालतं. आणि या मतदारसंघातील 2,500 ते 3,000 कुटुंब या निर्मल सीड्सवर, या 3,000 कुटुंबांना निर्मल सीड्सने आधार दिलेला आहे. एवढं मोठं कार्य निर्मल सीड्सचं आहे. निर्मल सीड्स सामाजिक कार्यामध्ये नेहमी तत्पर असते. कोरोनासारखी महामारी आली त्यावेळी केंद्राला आणि राज्याला भरघोस अशी मदत निर्मल सीड्सने केलेली आहे. लोकलला पाचोरा भडगाव मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मदत केली. मधल्या काळामध्ये आपल्याकडे डेंग्यूची साथ मोठ्या प्रमाणात आली, त्यावेळी निर्मल सीड्सने पूर्ण मतदारसंघामध्ये फवारणीचं शेड्यूल केलं. अक्षरशः लोक मरत होते. इतकी वाईट परिस्थिती असताना सुद्धा निर्मल सीड्स तत्परतेने समाजाच्या कामासाठी आले. मागील 2-2.5 वर्षापासून जवळजवळ 2,500 ते 3,000 मोतीबिंदूचे मोफत ऑपरेशन केले. एवढं सामाजिक कार्य निर्मल सीड्सचं चालू असताना ज्या पद्धतीने निर्मल सीड्सवर किंवा माझ्या वैयक्तिक माझ्यावर ज्या पद्धतीने टीका होतात, टीका करणाऱ्यांनी विचार करून टीका केल्या पाहिजे. मी बोलत नाही, कमी बोलते याचा अर्थ असा होत नाही की आम्हाला बोलता येत नाही, पण मी आपल्याला एक ताकीद देऊन टाकते की यापुढे बोलताना, आरोप करताना विचार करून आरोप करा, नाहीतर मी जर बोलायला लागली तर तुम्हाला पळता भुई सपाट होणार आहे. तुमचं उदर, या सगळ्यांचं उदर, या सगळ्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन मला तुम्ही सांगा. कोणाचं उदरनिर्वाहाचं साधन आहे मला सांगा. फक्त माझं फक्त व्यवसाय आहे, बाकी सगळ्यांचं राजकारणातून त्यांचा हा बिझनेस आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. म्हणून यांनी कुणीही मला बोलायची वेळ आणू नये ही मी आपल्याला सगळ्यांना आज ताकीद देऊन टाकते.
बांधवांनो, आता त्यांच्यावर बोलायला अजून आपल्याकडे पुढचे 15 दिवस आहेत, भरपूर बोलणार आहेत आपण. प्रत्येक जण इथे बसलेला वाट बघतोय की मला कधी संधी मिळेल, त्यामुळे आपण त्यांच्यावर त्यांचा हिशोब नक्कीच घेऊ नंतर. पण मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छिते, ही रात्र वैद्याची आहे. गाफील राहू नका, कोणत्याही भूल तापांना प्रलोभनांना आपण बळी पडू नका. सावध राहा आणि जागृत राहा. तुम्हाला माहिती आहे आपल्या मतदारसंघात 60-40चा फॉर्म्युला किती जोरात चालतो, पडद्यामागची सेटलमेंट किती जोरात चालते. त्यामुळे मी आता त्याच्यावर जास्त बोलणार नाही, परंतु मी आदरणीय साहेबांना सांगेल की आपण इथे राष्ट्रवादी असेल, काँग्रेस, आपल्या महाविकास आघाडीमधून आपण सांगावं सगळ्यांना की जे काही आपली महाविकास आघाडी आहे तिची वज्रमूठ किती पक्की आहे. आता बाकीचं मी जास्त बोलण्यापेक्षा साहेब बोलतीलच, पण इथे जातीपातीचं जे काही राजकारण चालतं ते फार विचित्र राजकारण आहे. सर्व जाती धर्माचे लोक इथे गुणे गोविंदाने वागतात, पण हे समाजात तेढ निर्माण करण्याचं काम जे काही आहे होत आहे त्याला आपण थारा देऊ नये. माननीय उद्धव साहेबांनी व महाविकास आघाडीने मला या मतदारसंघामध्ये एक महिला म्हणून उमेदवारी देऊन नारी शक्तीचा सन्मान केलेला आहे. आणि या मतदारसंघामध्ये पहिली महिला आमदार म्हणून निवडून येण्यासाठी, विधानसभेत जाण्यासाठीची संधी म्हणजे हा एक इतिहासच होणार आहे. जेव्हापासून स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून तर आजपर्यंत एकही महिला उमेदवार इथं आलेली नाही. म्हणून या संधीचं सोनं आपल्याला करायचंय. आणि या मतदारसंघाची लेक म्हणून, आपली बहीण म्हणून आपण सगळ्यांनी हे जाती धर्माचा विचार न करता मला विधानसभेत पाठवून या मतदारसंघात आपण नवीन इतिहास घडवाल आणि नारी शक्तीचा सन्मान करावा अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करते. आज या ठिकाणी माननीय रोहित दादा यांनी उपस्थिती देऊन महाविकास आघाडीची वज्रमूठ किती मजबूत आहे हे दाखवून दिलं. आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने मी साहेबांचं मनापासून आभार मानते आणि आपली रजा घेते, कारण आपल्या सगळ्यांना या मतदारसंघामध्ये मी युक्तिवाद ऐकला. कोण काय म्हणतंय, कसा प्रचार चाललाय. ताईचं भाषण ऐकलं आपण. एका मोठ्या कंपनीचं ते प्रमुख पद ते सांभाळतात, महिला आहे. 2,500 लोक त्यांच्या कंपनीमध्ये काम करतात. आणि त्यांची कंपनी फक्त काय तालुक्यापुरती असं नका समजू, अनेक राज्यांमध्ये या कंपनीचं काम आहे. जेव्हा आपली निर्मल सीट कंपनी मध्य प्रदेशमध्ये काम करते, ही कंपनी आहे कुठली, तर तिथे लोक सांगतात पाचोरा भडगावची ही कंपनी आहे. अभिमान वाटतो का नाही वाटत. कोलकातामध्ये ही जेव्हा कंपनी काम करते, जेव्हा तिथे चर्चा होती तेव्हा सकारात्मक चर्चा कुठल्या मतदारसंघाची होती, आपल्या मतदारसंघाची. पुण्यामध्ये जावा, कुठल्याही जिल्ह्यात जावा, राज्यात जावा, या कंपनीने खऱ्या अर्थाने आपलं या भागाचं नाव त्या क्षेत्रामध्ये खूप मोठं केलेलं आहे. आणि ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट असावी. विरोधक म्हणतात महिलांना कसं राजकारण जमणार. मला कधी कधी हसू येतं हे ऐकल्यानंतर. हा युक्तिवाद होऊ शकतो का. म्हणजे अप्रत्यक्षपणे महायुतीतले नेते जे कोणी म्हणतायत की महिला आमदार कशी होणार, कसं काम होणार, ते अप्रत्यक्षपणे त्यांच्या ज्या महिला नेता आहेत त्यांच्यावर कुठेतरी आक्षेप घेत आहेत. पंकजा ताईंवर ते आक्षेप घेत आहेत, कैलासवासी सुषमाताई स्वराज यांच्यावर ते आक्षेप घेत आहेत. आणि अजून मोठे नेते आपण जर बघितले महिला, त्याच्यामध्ये इंदिरा गांधींचं नाव मोठ्या प्रमाणात येतं. तर ह्या सगळ्या ज्या महिला त्या आमदार सुद्धा आहेत, मंत्री सुद्धा होत्या, आणि त्यांनी त्या आणि इंदिरा गांधीचा पंतप्रधान होत्या या अख्ख्या देशाचे, त्यांनी काम केले ना. मग हा युक्तिवाद कसा होऊ शकतो. आणि महिलांच्या क्षमतेवर कधी आपण
शंका घेतली नाही पाहिजे. कारण का आपल्याला जे संस्कार मिळतात त्या संस्कारामध्ये सगळ्यात मोठा वाटा कोणाचा असेल तर आपल्या आईचा असतो. आणि ही गोष्ट कधीही विसरून जाऊ शकत नाही. एखादी आमची माता भगिनी गृहिणी असली तरी त्या ज्या काम करतात ना ते काम सोपं नसतं. जेव्हा केव्हा मला सुट्टी असते आणि मी घरी असतो, मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे, माझ्यावर जर जबाबदारी आहे ना दोघांना सांभाळायचं. एक 12 वर्षाची मुलगी आहे आणि मुलगा 6 वर्षाचा आहे. 1 तासानंतर मला कळतच नाही काय करायचं, अशी माझी परिस्थिती असते. ही कंपनी जी आहे या कंपनीचे सर्व व्यवसाय नंतर बिझनेस ताई बघतात. एखाद्या छोट्या दुकानामध्ये एखादी महिला जर दुकान चालवत असेल तर त्याला सुद्धा खूप मोठी क्षमता लागते. घर जे आपल्या सगळ्यांचं चालतं त्याच्यामध्ये महिलांचा मोठा वाटा असतो. घराची काळजी महिला घेतातच, पण वेळ मिळाल्यानंतर शेतामध्ये सुद्धा जाऊन उन्हात ते राबतात आणि घरामध्ये 4 पैसे कसे येतील यासाठी ते प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात. त्यामुळे आपल्या सर्वांना एक इतिहास करण्याची संधी मिळालेली आहे. मला माहित नाही या मतदारसंघामध्ये कधी महिला आमदार झाल्या होत्या का? मग आता ही संधी आली ना एक महिला आमदार आपल्या सगळ्यांना देण्याची. मग याच्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करणार का? आता पूर्ण उमेदवार जर बघितले त्याच्यामध्ये अजून कोणी महिला उमेदवार आहे का? मग आमच्या लाडक्या बहिणींना मला विनंती करायची की आपले लाडकी उमेदवार जी आहे त्या लाडकी उमेदवाराच्या पाठीमागे भक्कमपणे आपल्याला उभं राहायचं आणि ते तुम्ही सुद्धा राहायचे आणि आपल्या सर्व घरच्यांना सुद्धा तिथे सांगायचं. त्यामुळे आजच्या या युगामध्ये जेव्हा आपण चंद्रावर नाही तर दुसऱ्या कुठल्या तरी ठिकाणी जाण्याचा विचार करतो तेव्हा आज इथं विरोधकांकडनं युक्तिवाद होतो की महिलांना जमेल का नाही जमेल, याच्यावरनं त्या व्यक्तीची विचारसरणी ही आपल्याला कुठेतरी कळून येते. आणि याच्यामुळेच ही लढाई 2 पक्षामधली नसून ही विचाराची लढाई आहे. आणि या लढाईमध्ये आपल्या सर्वांना एकत्रित यावं लागणार आहे. अनेक अफवा पसरवल्या जाणार आहे, अनेक अफवा. काही आमच्यातलेच लोक जे आमच्यात होते का आमच्यातले दुसरे झाले त्यांच्याकडे होते हे सुद्धा आम्हाला कळत नव्हतं 1.5-2 महिन्यापूर्वी. मग ते आमच्याकडे आले होते, साहेबांना भेटले आणि म्हणाले साहेब मला उमेदवारी पाहिजे आमदारकीची तुतारी वाजवणारे या चिन्हावर. साहेब म्हणले आधी सांगा तुम्ही इकडं आहात का तिकडं आहात? आणि मग इथं सगळी जी काही चर्चा झाली त्या चर्चेतून हे सीट आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाकडे ते सुटलेलं आहे. आता इथं येऊन मला काही लोक म्हणतात की पवार साहेबांनी कोणाच्या तरी कानामध्ये काहीतरी सांगितलं. पवार साहेब अशी गोष्ट कधीच करत नाही. पवार साहेबांना एक गोष्ट मात्र माहिती आहे की सामान्य लोकांच्या मनामध्ये काय आणि सामान्य लोकांच्या हिताचं काय हे पवार साहेबांना माहिती आहे. आणि पवार साहेबांना या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार कसं येईल आणि कसं आलं पाहिजे हे त्या ठिकाणी ते प्रयत्न करत आहेत. आणि महाविकास आघाडी सरकार जर आणायचं असेल तर प्रत्येक महाविकास आघाडी घटक पक्षाचा उमेदवार हा महत्वाचा आहे. आणि पवार साहेबांचं स्पष्ट हे मत आहे, या भूमीतून सुद्धा या मतदारसंघातून सुद्धा महाविकास आघाडीचाच उमेदवार हा निवडून आला पाहिजे. त्यामुळे कोण कुठली अफवा जर काय पसरवत असेल तर त्यांना म्हणा बस झालं. आमच्या हाताला काम कसं देणार आणि पोटाला अन्न कसं देणार याच्यावर बोला, मुद्द्यावर बोला. उगाच फापड पसरा तुम्ही त्या ठिकाणी नका सांगू. या मतदारसंघामध्ये तर फार चमत्कार झालेले आपण सगळ्यांनी बघितलं. मला माहित नाही तर आमचे पत्रकार महाजन साहेब आहेत का? अरे वा आहे गे. अहो सामान्य लोक ठेवा बाजूला. सहसा राजकीय नेते हे पत्रकारांना अतिरिक्त घाबरतात का नाही घाबरत? जे चांगले पत्रकार आहेत त्यांना घाबरतात. आपण इथं परिस्थिती अशी तर पत्रकाराला सुद्धा सोडत नाही. आहे का नाही अशी परिस्थिती? आम्ही या गोष्टीचा निषेध केला. सोशल मीडियावर असेल, मीडियामध्ये असेल, इथं असणाऱ्या एका पत्रकाराला इथं असणारे पत्रकार आणि अख्ख्या महाराष्ट्राच्या पत्रकारांनी पाठिंबा दिला. जो काही व्हिडिओ जर आपण बघितला
तर भर चौकामध्ये जर पत्रकाराला मारलं जात असेल, तर लोकशाहीचा चौथा स्तंभ ज्यांना म्हणतो त्यांना जर मारलं जात असेल, तर आपलं काय हो, लोकांचं काय? आणि कुणीतरी त्यांना विचारलं, त्यांना असं विचारलं, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्यांनी धडधडीत तिथं सांगितलं, मी शिव्या दिल्या, असं बोलले वाटतं मला कळालं. आणि मी अशा शिव्या दिल्या की मी भाषणामध्ये सुद्धा आत्ता वापरू शकत नाही. मग जे काय आई बहिणीवरनं शिव्या देणारे लोकप्रतिनिधी हे आपल्याला योग्य वाटतात का? एखादा लहान मुलगा जर जवळ असेल, जर चुकीचा शब्द एखाद्या व्यक्तीने तिथं बोलला तरी आपण त्यांचे कान झाकतो का? ही आपली संस्कृती नाही आणि ही आपली परंपरा नाही. मग इथं असं लोकप्रतिनिधी जर चुकीच्या भाषेमध्ये जर मीडियावर तिथं बोलत असेल तर त्यांना उत्तर या इलेक्शन मध्ये द्यायचं का नाही द्यायचं? नक्की का? कारण मी माझ्या मतदारसंघातून निवडून आल्यानंतर मी त्यांची कृपा आणि त्यांचा आशीर्वाद आयुष्यभर कधी विसरणार नाही. पण गेल्या 5 वर्षामध्ये टीव्हीवर असू द्या नाही तर भाषणाच्या माध्यमातून असू द्या, कधीही मी लेवल सांगले का? कारण का रोहित पवार हा महत्वाचा नाही. रोहित पवार हा 3.5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो, त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे आन आणि शान जर आपण कोणाची असो तर तिथं असणाऱ्या मतदारसंघाचे, कारण का त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिलाय, त्यांनी ताकद दिलेली आहे. आणि उद्या जाऊन जर मीच खालच्या लेवलला जाऊन बोललो तर लोक असं म्हणतील, या मतदारसंघाचा आमदार अशा पद्धतीने बोलतो, त्यावेळेस मतदारसंघाचं सुद्धा नाव तिथं खराब होत असतं. आणि हे नाव इथं असणारा लोकप्रतिनिधी आज आपल्या या पवित्र भूमीचं खराब केलेलं आहे, हे तुम्ही सर्वांनी समजून घ्या. या आजच्या या इलेक्शन मध्ये असे अनेक उमेदवार उभे राहतात. काही उमेदवार पक्षाच्या चिन्हावर उभे राहतात आणि काही उमेदवार अपक्ष उभे राहतात. सगळ्याच अपक्ष उमेदवारांना मला काय बोलायचं नाही, पण असे काही उमेदवार या मतदारसंघामध्ये उभे राहिलेले आहेत ज्यांना भाजपचा पाठिंबा आहे का नाही? भाजपने काय काय केले या महाराष्ट्राचं थोडक्यात तुम्हाला मोठी पेठ आहे का नाही? आहे. बाजारपेठ कधी चांगल्या पद्धतीने चालती? व्यापारी, छोटे दुकानदार, छोटा मोठा व्यवसाय करणारे लोक यांच्या हातामध्ये कधी पैसा येतो? जेव्हा शेतकऱ्याच्या हातामध्ये पैसा येतो, तो पैसा हा इथं खर्च होतो, तेव्हाच बाजारपेठ मोठी होत असते. आता या भागामध्ये सगळ्यात महत्वाचं पीक कुठलं आहे? कापूस, ऊस असेल, अजून काय केळी असेल, लिंब असेल, बरंच काय. आता कापसाचं उदाहरण आपण घेऊ. एका एकरावर कापसाचा खर्च किती येतो? 30-35 हजार रुपये येतो. आणि आता उत्पादन किती आपलं? किती आहे? 5 क्विंटल. रेट किती आहे? 6,000. 6,000 गुणिले 5 किती आलं? खर्च किती? 35. आणि उत्पादन किती? 30. 5,000 आणायचे कुठून? त्याच्यात तुम्ही काय करता की आपण जे राबतो ना शेतामध्ये, आपलं अख्खं कुटुंब राबतं. आपले वयस्कर आई वडील राबतात, शेतकरी राबतो, मुलं राबतात, पत्नी राबते. यांचा जो खर्च असतो मजुरीचा, तो त्याच्यामध्ये धरला जात नाही. आणि याच्यावर जर आपण काढलं तर वर्षाच्या नंतर आपल्याला किती रुपये हातामध्ये मिळाले? 1 रुपया सुद्धा मिळालेला नसतो. मग शेतकऱ्यांनी जगायचं कसं? कसं घर चालवायचं? मुलांना शिकवायचं कसं? याचा कुठेतरी विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये आपल्या कपाशीचा रेट 12,000 वर गेला होता का नव्हता? 2014ला. नाही त्याच्या आधी जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीने आपल्या विचाराचं सरकार होतं तेव्हा कपाशीचा रेट काय होता? 7,000 7,500च्या आसपास तिथं असायचा. आता मोदी साहेबांनी 14ला काय सांगितलं होतं? 22 पर्यंत आम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करू. झालं का? झालं का डबल? आणि खर्चाचं काय? ट्रिपल चौपल झालेला आहे. खताच्या किमती बघा, 1 लाख खर्च केला तर 18,000 फक्त जीएसटी वर आपल्याला भरावा लागतो. मग कुठे शेतकऱ्याचं हित? मग शेतकऱ्यांनी काय करायचं? मग शेतकऱ्याबद्दल कोण बोलणार? जेव्हा कपाशीचे भाव पडले, अहो मी आत्ता तुमच्याशी बोलतोय, आत्ता ऑस्ट्रेलियावरनं कापूस आत्ता आयात इम्पोर्ट केला जातो या भारतामध्ये. आत्ता कसे वाढणार आहे आपले रेट?
आता तुमच्या शेतामध्ये कपास आहे का नाही? आता तुम्ही काढणार, गोळा करणार, मार्केट पर्यंत घेऊन जाणार, तोपर्यंत ऑस्ट्रेलियाचा कापूस भारतामध्ये आलेला असेल आणि आता जो 6,000 रेट आहे कदाचित 4,500-5,000 वर गेलेला आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. तुमचे जे आमदार आहेत त्यांनी तुमच्यासाठी हा विषय मांडला का सरकारकडे? मांडले का तुमच्यासाठी? कुठेतरी आंदोलन केलं का सरकारच्या विरोधात? नाही करणार. त्यांना आपल्या विकासाचं काही पडलं नाही, त्यांना त्यांचा विकास तिथं पडलेला आहे. किती रुपये निधी आणला, त्याचं किती कमिशन, याचं गणित तुमच्याकडे असतील. आणि मग शेतकऱ्याच्या हातामध्ये पैसा येत नसेल तर मग शेतकऱ्यांनी काय करायचं? आणि तोच शेतकरी बाहेरून इकडनं तिकडनं पैसा घेऊन, जे मजूर असतात, जे दुसऱ्याच्या शेतावर काम करतात, इकडनं तिकडनं पैसा घेऊन आमच्या इथं असणाऱ्या युवांना शिकवतात, डिग्री घेतात, पोस्ट ग्रॅज्युएट, डबल ग्रॅज्युएट करतात आणि हीच मुलं वाट बघतात की आता आम्हाला नोकरी कधी मिळणार. इथं MIDC असेल कदाचित नाही. मग MIDC नसेल नाही तर बंद पडली असेल तर कंपन्या कशा येणार? कागदावरती फक्त कागदावरती. म्हणजे कागदावर फक्त. म्हणजे काय? जाहिरात, नाहीतर भूमिपूजन, नाहीतर बातम्या, याच्यावर इथं आयुष्य चाललंय. नेत्यांना काही फरक पडत नाही. आपल्या मुलांना फरक पडतो, आपल्याला फरक पडतो की आता डिग्री हातात असून सुद्धा जर आत्ता काम नाही मिळालं ना तर 2 वर्षानंतर कुठलीही कंपनी त्यांना समोर उभं करणार नाही. मग जर प्रायव्हेट कंपन्यामध्ये नोकऱ्या मिळत नसतील तर ही मुलं जातात कुठं? पुण्याला जातात, मुंबईला जातात, छत्रपती संभाजीनगरला जातात, जळगावच्या मोठ्या शहरामध्ये जातात आणि तिथं काय करतात तर स्पर्धा परीक्षा देण्याचा प्रयत्न तिथं करतात. त्याच्यामध्ये पण काय होतं? पेपर फुटतो. तलाठीचा एक पेपर हा 35 लाख रुपयाला गेला. 35 लाख. आपली मुलं 35 लाख रुपये देऊन पेपर पास होऊ शकतात का? नाही. मग हा भ्रष्टाचार कुणी केला असेल तर भाजपने केलाय. भाजपने अशा पद्धतीने भ्रष्टाचार या महाराष्ट्रामध्ये केलेला आहे. कॉन्ट्रॅक्ट भरतीवर मुलं घेतली पण परमनंट भरतीवर त्यांनी तिथं मुलं घेतली नाही. आणि कॉन्ट्रॅक्ट भरती करत असताना सुद्धा त्याच्यामध्ये 4,500 कोटी रुपयाचा मलिदा भाजपच्या लोकांनी तिथं खाल्लेला आहे. गेल्या 2.5 वर्षामध्ये 50,000 कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे. अहो, SC समाजाच्या, आदिवासी समाजाच्या मुलामुलींना दूध दिलं जातं ना, त्याच्यामध्ये सुद्धा या लोकांनी बलिदा खाल्लाय. SC समाजाच्या मुलामुलींना जे अन्न दिलं जातं पौष्टिक आहार शाळेमध्ये, त्याच्यामध्ये या लोकांनी भ्रष्टाचार केलेला आहे. आनंदाचा शिधा सुद्धा तुम्हाला तुमच्या घरी आला असेल ना, त्याच्यामध्ये सुद्धा यांनी 20% त्या ठिकाणी पैसा काढलेला आहे. आणि हा आकडा 50,000 कोटीवर गेलेला आहे. आणि आता सुद्धा या इलेक्शन मध्ये आपल्या उमेदवाराच्या विरोधात 25 ते 30 कोटी रुपये हे आले असतील. आता पाऊस यायला सुरुवात होईल पैशाचा आणि इलेक्शनच्या तोंडावर पूर येईल, पूर. जसं लोकसभेला पैसा वाटून त्यांना असं वाटलं की गुजरात शाही आम्ही या महाराष्ट्रामध्ये आणू शकतो. अहो, महाराष्ट्राला तुम्ही ओळखलं नाही. महाराष्ट्र कोणासमोर झुकत नाही, दिल्ली समोर तर झुकतच नाही. आणि आम्ही मराठी माणसं एक स्वाभिमानी माणसं आहोत. आमचा मत आणि आमचा स्वाभिमान हा पैशाने तुम्ही विकत घेऊ शकत नाही. कारण का आम्ही पक्के मराठी माणसं आहोत. आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे आहोत. आम्ही तिथं सेवालाल महाराजांच्या विचाराचे तिथं कार्यकर्ते आहोत. आणि ही गोष्ट आपण सर्वांनी मनामध्ये ठेवली पाहिजे. आपण जे म्हणतो ना, सर्व महामानव त्यांच्या विचाराने आम्ही सर्वजण काम करतो. भाजपच्या नेत्यांनी प्रत्येक महामानवांचा तिथं अपमान केलेला आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान एका दिल्लीच्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी केला का? हो, इथल्या आमदारांनी त्याचा विरोध केला का? भाजपने त्याचा विरोध नाही. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झाला. क्रांती सूर्य महात्मा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा अपमान झाला. पण नाही, भाजपच्या लोकांनी त्याच्याबद्दल काही केलं नाही. भाजपच्याच नेत्यांनी अपमान केला का? कारण या महामानवांचं जे कर्तृत्व आहे ते खूप मोठं आहे आणि हे सर्व लोक बहुजन समाजातून होते. आणि मग त्यांनी क्रांती घडवली या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये. आणि यांचं नाव कुठंतरी टप्प्याटप्प्याने त्यांचं नाव कमी व्हावं असं कदाचित भाजपला त्या ठिकाणी वाटतंय. काही दिवसांपूर्वी मोदी साहेब आले होते विदर्भमध्ये. पोरादेवीचं दर्शन त्यांनी घेतलं. त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी काय सांगितलं की बंजारा समाज त्या काळामध्ये ब्रिटिश काळामध्ये क्रिमिनल असा समाज तो तिथं होता आणि काँग्रेसने त्या बाबतीत काही केलं नाही.
अहो मोदी साहेब, तुम्ही सांगत असताना पूर्ण गोष्ट तरी लोकांना सांगा, इतिहास तरी सांगा. या देशामध्ये पहिली क्रांती जर कुणी या देशाला, या मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी केली असेल पहिली क्रांती, तर तो होता बंजारा समाज आणि तो होता आदिवासी समाज. त्यांनी त्यावेळेस तिथं क्रांती केली होती. त्यांनी या मोठ्या बलाढ्य शक्तीला, जे सर्व ब्रिटिश होते त्यांच्याकडे बंदुक्या होत्या, बॉम्ब होत्या, अशा त्या महाशक्तीला सुद्धा आव्हान दिलं होतं. आणि ब्रिटिशांना काही कळत नव्हतं. त्या काळामध्ये त्या जातीला त्या ठिकाणी ब्रिटिश काळात तिथं वेगळ्या प्रकारचं नाव दिलं होतं. आणि काँग्रेसचं सरकार जेव्हा पहिल्यांदा या देशामध्ये, स्वतंत्र देशामध्ये आलं, तेव्हा लगेचच त्यातून, त्या यादीतून नाव त्या समाजाचं आणि सर्व समाजाचं तिथून काढलं होतं. पण हे अर्धवट सत्य आपल्या सर्वांना सांगतात, वाद निर्माण करण्याचा प्रयत्न तिथं करतात. अहो गुजरातमध्ये राजपूत समाजाबद्दल काय बोललं गेलं एका भाजपच्या मोठ्या नेत्याकडनं? काय सांगितलं की ब्रिटिशचे जे अधिकारी आणि राजपूत समाज त्यांचा आतली मिनी भगत असायची. आणि ब्रिटिश जे कोणी अधिकारी आहेत त्यांना महिला पुरवल्या जायच्या. अरे काय लाज बीज तुम्हाला वाटते का? आणि मग अशा पद्धतीने विविध समाजाचा त्या ठिकाणी तुम्ही जर बदनामी करत असतात, हे आम्हाला पटणार नाही. आणि खास करून या पवित्र भूमीमध्ये, महाराष्ट्रामध्ये पटणारच नाही. इथं प्रत्येक समाजाला घेऊन आम्ही पुढे जात असतो. हाच तर संतांचा विचार आहे, हाच तर महामानवांचा विचार आहे. आणि हा विचार भाजपला पटत नाही. भाजपने न शेतकऱ्यासाठी काय केलं, महामानवांचा त्या ठिकाणी अपमान केला. आमच्या युवांना हाताला काम दिलं नाही. शिक्षणामध्ये त्या ठिकाणी कुठलंही काम केलं नाही. आमच्या माता भगिनी सुद्धा सुरक्षित नाही. काही 1 वर्षापूर्वी एका लहान बहिणीवर त्या ठिकाणी काय झालं हे आपण सर्वांनी उघड्या डोळ्याने तिथं बघितलेलं आहे. काय केलं या सरकारने त्या बाबतीत? केली का कुठली कारवाई? कदाचित तिथं बसून मुख्यमंत्री साहेबांना फोन केला असेल आणि म्हणले असेल की लगेच कारवाई करा. मुख्यमंत्री साहेब म्हणले असतील लगेच आम्ही तिथं फास्ट ट्रॅक वर घेतो कोर्ट. घेतलं का? घेतलं का? काय झालं त्याचं? अहो वर्षभर काहीच झालं नाही. स्पॉट पंचनामा कधी केला असेल तर काल परवा स्पॉट पंचनामा केला, वर्षानंतर. घटना घडली वर्षापूर्वी आणि स्पॉट पंचनामा कधी करतात? आता काल परवा. अरे काय थट्टा करतात का? त्या आई वडिलांवर काय गेलं असेल की बातमी ऐकल्यानंतर आमच्या माता भगिनी त्यांच्या मुलींना घराबाहेर सुद्धा संध्याकाळी जाऊन देत नसतील, अशी परिस्थिती आज आहे. आणि तुम्ही तिथं काय करता? स्पॉट पंचनामा वर्षानंतर करता आणि थट्टा करता का? फक्त इलेक्शन आहे म्हणून? हा आहे भाजपचा आणि महायुतीचा विचार. त्यामुळे जे कुणी पुरस्कृत उमेदवार हे भाजपचे नाही तर मित्र पक्षाचे असतील, त्यांना या इलेक्शन मध्ये आपल्या सर्वांना उत्तर त्या ठिकाणी 100% द्यायचंय. मग ठरलंय का नाही ठरलं? 100%. मग तुम्ही ठरवलं असेल, एकदा हात वर करून सांगा बरं. चला मग काय, तुम्ही ठरवलं असेल तर काहीच अडचण नाही. मग उगाचच आम्ही इथं भाषण करतोय. मग लीड काय ठरली आपली? किती सांगा? 50. एक आकडा फार फेमस झाला होता. तो फेमस होत असताना इथल्या एका आमदाराचं सुद्धा त्याच्यामध्ये खूप मोठं योगदान होतं. काय आकडा होता? किती होता? 50 त्यांना मिळाले असतील. पण या स्वाभिमानाच्या लढाईमध्ये आपल्याला आपल्या उमेदवाराला, स्वाभिमानी उमेदवाराला काय द्यायचं? आपल्याला पैसे नाही द्यायचे. 50,000ची लीड आपल्याला त्या ठिकाणी द्यायची का नाही द्यायचे? त्यामुळे हे जे बाकी उभे आहेत ना, ते फक्त वाटाघाटी करण्यासाठी उभे आहेत. शेवटपर्यंत सुद्धा जायचे नाही. एका बंद खोलीमध्ये बसतील, चर्चा करतील, वाटाघाटी करतील. 60-40% फॉर्म्युला तुम्हाला सगळ्यांना माहित असावा. माहिती का नाही? त्यामुळे हे जे काय वाटाघाटी करणाऱ्याच्या पाठीमागे तुम्ही तिथं अजिबात राहायचं नाही. आपल्या सर्व लोकांना तिथं सांगायचं की आपल्याला ताईच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहायचंय आणि तिथं महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभं राहायचंय. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला हातामध्ये घ्याव्या लागेल. तुम्हाला लोकांना फोन करावे लागतील. मित्र परिवार ज्या ज्या तालुक्यामध्ये आहे, ज्या ज्या ठिकाणी आहे, ज्या ज्या गावामध्ये आहे, त्या सर्व लोकांना तुम्हाला समजून सांगावं लागेल. सर्व समाजापर्यंत पोहोचून सांगावं लागेल. जर तिथं भेदभाव करण्याचा प्रयत्न जर तिथं पलीकडनं भाजपकडनं केला जात असेल, हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर ओबीसी मराठा करण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर तिथे असणाऱ्या लोकांना सांगा
की हे फक्त राजकारणासाठी हे सगळे करतायत, आपल्याला काय पाहिजे तर हाताला काम आणि पोटाला अन्न. हे राजकारण होऊन जातं, इलेक्शन होऊन जातात. जातीवाद धर्मवाद केल्यानंतर इलेक्शन पुढचा तो विषय राहतो. 5 वर्ष आपल्याला जगायचं असतं, आपल्या कुटुंबाला पुढे घेऊन जायचं असतं, आपल्या लहान मुलांना अन्न हे आपल्याला द्यावं लागतं. आणि ते कधीही दंगलीतून आणि वादातून आणि द्वेषातून ही गोष्ट होऊ शकत नाही. या गोष्टीचं ज्ञान आपण सर्वांनी ठेवावं. पुढून 500 रुपये तुम्हाला येतील. आमच्या युवांना मला गणित सांगायचंय. 500 रुपये जर आले या मतदान इलेक्शनच्या काळात तर 500 रुपये किती वर्षासाठी येतात? वर्षाला किती? 100. मग दिवसाला किती? 30 पैसे. बर 1000 रुपये आले, पैसे खूप आहेत पलीकडे. 1000 रुपये आले, किती आले? 60 पैसे. दिवसाला 60 पैसे. ही आपल्या स्वाभिमानाची किंमत आहे का? आपल्या मताची किंमत आहे का? येतील जातील पैसे देतील आणि म्हणतील दिले ना पैसे गप्प बस. त्यामुळे आपल्याला कशी लढाई लढायची? आत्मविश्वासाने आणि स्वाभिमानाने त्या ठिकाणी लढाई ही लढायची. आणि आपल्या वैशालीताई एक वेगळा वारसा आणि चांगला वारसा घेऊन तिथं चाललेले आहेत. आरो पाटील साहेबांचं कार्य त्या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती आहे. खूप मोठं काम त्यांचं तिथं होतं. केम बापू साहेबांचा विचार आणि त्या काळामध्ये त्यांनी शेतीवर शेतकऱ्यासाठी तसंच पाण्यावर खूप मोठं काम केलं. आणि खऱ्या अर्थाने आरो पाटील साहेबांचं सुद्धा तात्याचं त्याच विचाराचं काम होतं. फक्त पार्टी वेगळी होती, पण त्यांनी शेतकऱ्यासाठी काम केलं. आणि तोच वारसा कुठेही पक्ष न बदलता आपल्या वैशालीताई तिथं पुढे घेऊन चाललेल्या आहेत. त्यामुळे एका चांगल्या उमेदवाराच्या पाठीमागे आपण सर्वजण भक्कमपणे उभं राहावं अशी विनंती या ठिकाणी आपल्या सर्वांना करतो. आणि आमचे जे सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी आहेत, आत्ताच ती वेळ आपल्याला उत्तर त्या ठिकाणी या इलेक्शनच्या निमित्ताने घ्यायचं आहे. एका आपल्या बांधवाला त्याच्यावर हात जर उचवला असेल तर त्या व्यक्तीवर नाही उचलला, त्या सर्व पत्रकारांवर तो उचललेला आहे. त्याचं उत्तर आता हेच घेण्याची वेळ तिथं आलेली आहे. त्यामुळे पत्रकारांनी सुद्धा त्या ठिकाणी पुरोगामी विचार आणि आपल्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या पाठीमागे भक्कमपणे त्या ठिकाणी उभं राहावं एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. पुढे अनेक सभा आहेत, इथं येऊन तुमच्याशी संवाद साधून खूप मनापासून आनंद झाला. आणि